ही जी लढाई आहे ही फक्त भीम किंवा माझी किंवा आपल्यापैकी एकाची कोणाची नाही. आपल्या समध्यांना संघ लढावं लागल आणि संघ लढण्यासाठी आपल्यासनी मजबूत बनावं लागल. तुम्ही सर्व काय डोळे वटारून बघता आहात? तुम्ही समजे ही जी मूर्ती बनवता आहेत ना, हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. चुकीचं आहे. अजिबात बरोबर नाही. चुकीचं आहे. बोला बोला. हे चुकीचं आहे. चुकीचंच आहे. अच्छा, झालं बोलून? मग आता जा इथून. नाही, खरी गोष्ट तर आता सांगणार आहोत. ही लढाई माझी भी आहे, कारण मी भी भीम आहे. ही लढाई माझी भी आहे, कारण म्या भी भीम आहे. ही लढाई माझी आहे आणि म्या भी भीम आहे. ही लढाई माझी आहे आणि म्या बी भीम आहे. आणि ही लढाई माझी भी आहे, म्या भी भीम आहे. यांना खूप पंख फुटलेत. सगळे स्वतःला भीम समजतायत. म्हणूनच तर सांगत होतो की वेळेतच त्या भीमाला मारलं नाही तर आज हे जे मी भीम आहे करतायत ते उद्या भीमराव बनतील. आणि तुमच्या हातात काही राहणार नाही. एक गोष्ट सांग मला भीम, जेव्हा समधी माणसं तुझ्यावर दगड फेकत होती तुला भीतीने वाटली? खरं खरं सांग. असं वाटलं की मी आज मरणार आहे. मग समध्या लोकांना खरं का नाही सांगितलं की तू स्वतः बी घाबरला होतास? आणि तू सवता संघ, तू इतर लोकांचा जीव धोक्यात का घालतोयस? की उद्या त्यांचा जीव गेला तर? मृत्यू अटळ आहे, पण तरी बी जगायचं आहे ना, म्हणून घाबरणं तर स्वाभाविक आहे. आणि कदाचित घाबरल्यानंच व्यक्ती निडर बनतो. अरे पर निडर तर यात आहे तू समध्यासनी समद खरं सांगावं. लोक तर ह्या भ्रमात आहे की भीमला भीती नाही वाटत. आणि आपलं सत्य लपवून जर तू लोकांच्या नजरेत मोठा झालास तर मग काय? तुझे बाबा मला सांगत होते की
समधी लोक तुझ्या सोबत आहेत, पर त्यांचं म्हणणं मला पटत नाही. जे तुला योग्य मानतात, म्या नाही योग्य मानत तुला. प्रत्येक वेळी विरोध करून वर्षोनवर्ष चालत आलेली परंपरा तू मोडू शकत नाहीस. म्हणून बदल करण्याच्या प्रयत्नात लोकांचा जीव धोक्यात घालणं, घर परिसर समाजाची शांती भंग करणं योग्य नाहीये. आणि उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानाच्या संघर्षाला रक्तबंबाळ करणं योग्य नाहीये. लोक तुला काय बी मानू दे, पर मला तर असं वाटते की तू स्वतःच्याच जातीतल्या लोकांचं जगणं कठीण करतोयस. हे दोघं अजून आले का नाही? म्हणले तेव्हा ते शेटजी रस्त्यात असेल. शेटजी नमस्कार शेटजी. महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहे की विसर पडला? मला ठाऊक आहे. तू त्या दिवशी त्या भीमरावला कोडे मारू शकला नाहीस. काही हरकत नाही. मी आज तुला अजून एक संधी देणार आहे, कारण मला माहिती आहे तू या गावातला सगळ्यात मोठा काठीमार आहेस. शेटजी ते तर आहेच. तुझ्यासाठी 2-4 पैलवानांना मारणं कुठली मोठी गोष्ट आहे? आणि मग तो आगाऊ भीमराव काय आहे? तो लहान पोरगा आहे तो. पण हे काम खूप लक्ष देऊन करावं लागणार आहे तुला. आणि कसं करायचंय ते मी सांगतो. होय, बस एवढं लक्षात ठेव की ही संधी परत परत येणार नाही. करा, तयारी करा, जा. म्हणून बदल करण्याच्या प्रयत्नात लोकांचा जीव धोक्यात घालणं, घर परिसर समाजाची शांती भंग करणं योग्य नाहीये. आणि उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानाच्या संघर्षाला रक्तबंबाळ करणं योग्य नाहीये. शेठजी, पंडितजी, कडक चहा घ्या आणि तयार राहा. योग्य वेळ समजूनच वार करायचाय. जिजाबाई, मैं काम शोधायला जातोय. तुम्ही एवढ्या सकाळीच उठलात? चहा तर पिऊन जा. चहा नंतर बी पिऊ शकतो म्या. पहिलं काम महत्वाचं आहे. या बाहेर निघतोय रामजी. आई, मी पाणी घेऊन येते. हे यांचं रोजच आहे. आता आनंदन बाळा येतील. आता भीमराव येईल. बाहेर बसून वापूस.
आणायला जाताय? मला द्या, मी घेऊन येतो. मला मदत करून महान बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आता त्या घरात फक्त लंगडी म्हातारी आहे. तयार राहा. थोडं पाणी मिळेल का प्यायला? पण तुम्हासनी आमची जात माहित आहे का? बस एवढं ठाव आहे का तहान लागलेली आहे. ठीक आहे, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. हे घ्या. सोडा मला, सोडा, सोडा मला, सोडा मला, सोडा. काय झालं मला? काय करताय तुम्ही? सोडा त्याला, सोडा, सोडा म्हटलं ना, सोडा, सोडा त्याला. अरे सोडा त्याला. चल. भीमराव, आज तुला कोणी बी वाचवू शकणार नाही. फक्त 2 काठ्या, मग तू संपून जाशील. नाही. खबरदार, जर भीम जवळ येण्याचा कोणी प्रयत्न जरी केला, भले मी भीमची सावत्र आई असन, भले भीम मला आवडो किंवा न आवडो, मला त्याची आई तो मानत असो किंवा नसो, आमचं नातं भले कसंही असो, चांगलं वाईट लय वाईट, पर ह्या घरात जो पतूर जिजाबाई हाय, या घरातल्या माणसांवर कोणी बी वाईट नजर नाही ठेवू शकत. वाह, लई झाक. आता सावत्र आईची माया जागी झाली होय. अहो, या बाईच्या मुळे ज्या घराचा सत्यानाश झाला, ये आपल्या घरातल्या सदस्याची रक्षाची गोष्ट बोलतेय. कमाल आहे. खूप चांगलं नाटक आहे, खूप चांगलं. म्या जे काय बी केलं आहे ते आपल्या कुटुंबासंग केलेलं आहे, आणि जे काय बी करीन ते आपल्या कुटुंबासंगच करीन. मग भले मी त्या कुटुंबाचा सत्यानाश करेन, नाहीतर आणखीन काय. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, आणि पुन्हा माझ्या कुटुंबातल्या माणसांना काय बी करण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर ही जिजाबाई फक्त तुमच्या विरोधात उभी राहणार नाही, तर ती लढणार बी. तुझी तर बुद्धी भ्रष्ट झालीये. बॉम्बे वरून आली तरी इतकं समजत नाहीये की ज्याच्या हातात ताकद असते, सत्ता पण तोच चालवतो. पण काही वाटण्याचं कारण नाहीच आहे मुळी. कारण तू ज्या जातीची आहेस, मग ती साताऱ्यात असो, मग ती कुठल्या गावात असो, शहरामध्ये असो किंवा परदेशात असो,
सगळ्यांची बुद्धी मोठीच असते. आता तुम्हीच सांगा शेठजी, आता कोणाला जास्त अक्कल आहे, मला का तुम्ही पाठवलेल्या या गुंडांना? त्यांना हे वाटलं की भीमला एकलं सोडल्यानंतर हे लोक त्याला मारून टाकतील, की आमच्या जातीतली म्या जिने इथून जातानाच समद बघितलं होतं. आणि तेव्हाच मला संशय आलेला की भर उन्हात घोंगडी घेऊन कोण फिरतं. मग आता सांगा कोणाची जास्त अक्कल आहे? अरे तुम्ही काय का बाईशी हुज्जत घालत बसलाय? अरे मार दांडू का फोड मस्तक त्याचं. तिचा नवरा अजून चिता हाय. काम शोधाय गेलो होतो, याचा अर्थ असा नाही की माझं कर्तव्य मी विसरलो आहे. माझ्या बायकोची सुरक्षा हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि तुम्ही समदे जावा इथनं, नाहीतर चांगलं नाही होणार. अरे आम्ही तर वाचवायला आलोय, नाहीतर मरा तुम्ही समजे, आम्हाला काय द्यायचं. चला सेठजी, चला पंडितजी, मरू द्या यासनी. चला. लय धन्यवाद, तुम्ही माझा जीव वाचवला. नात्याने मी तुझी आई आहे, म्हणून माझं कर्तव्य आहे की मी तुझी सुरक्षा करू. आणि माझं हे कर्तव्य आहे की जगातल्या प्रत्येक माणसांपासून तुझं रक्षण करू. आणि तुला समजावू की संघर्षामुळे तुला काय बी मिळणार नाही. या घरातली माणसं तुला वास्तवापासून दूर स्वप्नांच्या जगात ठेवतात. समध्यांनी तुला नायक म्हणून डोक्यावर बसवून ठेवले, पर म्या असं नाही करणार. मला असं वाटतं की तुला तुझा अभ्यास, रोजगार आणि आयुष्याबद्दल विचार करायला पाहिजे. तुझ्या एकट्यामुळे जग बदलणार नाही भीम. हे बघ जिजाबाई, तू जसा विचार करतीस तसा म्या विचार करत नाही भीम. विचार भले कसे बी असू दे, पण आनंद या गोष्टीचा आहे की आज जिजाबाईने भीमाला वाचवलं. बाळा, जिजाबाई दूध आणाय गेली होती पण आणू नाही शकली. जा घेऊन ये जा. मी लगेच घेऊन येतो. जिजाबाई, स्वयंपाकघरात जा आणि चहा करायला ठेव. तुळसा, आईला मदत कर जा. भीमबाळा, हे गरजेचं नाही आहे की समदे लोकांनी तुझं मत ऐकलंच पाहिजे, पण हे गरजेचं आहे की जे लोक सहमत नाही आहे त्यांचा भी तू सन्मान केलाच पाहिजे. त्यांचंही हितचिंतक बन, त्यांनाही तू आपलं हितचिंतक मान.